गुड मॉर्निंग फ्रेंड्स, डायरेक्शन अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला माहीत आहे हायकोर्टाची एक्झाम आहे आणि हायकोर्टमध्ये कॉम्प्युटर हा एक वेगळा विषय आहे आणि कॉम्प्युटर विषयासाठी आपल्याला 10 मार्क्स हे राखीव ठेवलेले आहे. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की आज दैनंदिन युगामध्ये कॉम्प्युटरचे महत्त्व खूप वाढलेले आहे. गव्हर्नमेंट असो किंवा कोणतेही खाजगी कामं असो किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये असो, कॉम्प्युटरचं महत्त्व खूप सारं जास्त आहे. डिजिटलायझेशनच्या युगामध्ये कॉम्प्युटरचं बेसिक ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे येणाऱ्या ज्या काही एक्झाम असतात त्या सर्व एक्झाममध्ये कॉम्प्युटरच्या रिलेटेड प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. आज हे आहे आपलं कॉम्प्युटरचं आपलं गेस्ट लेक्चर आहे. या गेस्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की कॉम्प्युटरचं काही बेसिक ज्ञान असतं आणि त्या बेसिक ज्ञानावर आपले जे काही वेगवेगळे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात त्यामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात येतात आणि याचा अनेक ज्या काही एक्झाम असतात त्यामध्ये कसे प्रश्न येऊ शकतात. तर आपण आज सर्वात सुरुवातीला पाहणार आहोत की कॉम्प्युटरची डेव्हलपमेंट कशा पद्धतीने झाली. त्यानंतर कॉम्प्युटरचे काही बेसिक ज्या गोष्टी असतात जसं की इंटरनेट असतात, सॉफ्टवेअर्स असतात आणि काही जे काही प्रोटोकॉल्स असतात त्यावर कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात येतात. तर पहिला जो प्रश्न आहे आपला कॉम्प्युटरचा रिलेटेड तो आहे म्हणजे विंडोज 7. विंडोज 7 विंडोज 7 आपल्याला माहित आहे मित्रांनो की जे कॉम्प्युटर आहे त्यामध्ये मायक्रोसॉफ्ट ही एक टॉपची कंपनी आहे आणि मायक्रोसॉफ्टने काय केलेलं आहे की सर्वात सुरुवातीला जे कॉम्प्युटर चालतं त्याचं एक सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे. त्या सॉफ्टवेअरला काय म्हणतात की ऑपरेटिंग सिस्टीम. ह्या जे काही ऑपरेटिंग सिस्टीम असतात त्याची जनरेशन टू जनरेशन डेव्हलपमेंट होत राहते की सर्वात सुरुवातीला विंडोजचं समजा विंडोज 1, विंडोज 2, त्यानंतर विंडोज 10, विंडोज 11 अशा पद्धतीनं हे काय झालेलं आहे की याच्यामध्ये कॉम्प्युटर सिस्टीम डेव्हलपमेंट झालेली आहे. तर प्रश्न याच्यावर कसा विचारू शकतो की विंडोज 7 हे जे आहे हे कोणत्या पद्धतीचं सॉफ्टवेअर आहे. म्हणजे सॉफ्टवेअरचे वेगवेगळे प्रकार असतात, त्या सॉफ्टवेअरचे वेगवेगळे प्रकारामध्ये हे कोणत्या पद्धतीमध्ये मोडलं जातं. तर पहिलं जे गोष्ट आहे आपल्याला माहिती आहे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर्स, त्यानंतर आहे ऑपरेटिंग सिस्टीमचे सॉफ्टवेअर्स, त्यानंतर शेअरवेअर्स आणि चौथा आहे ब्राउझर्स. तर योग्य उत्तर कोणतं राहील या प्रश्नाचं ते आहे म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम. जे काही ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे कॉम्प्युटर ज्यावर चालतं ते त्याला म्हणतात आपण ऑपरेटिंग सिस्टीम. तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर हे दोन कॉम्प्युटरचे वेगवेगळ्या पार्ट्स असतात. हार्डवेअर म्हणजे कोणते की ज्यांना आपण टच करू शकतो ते गोष्टी जसं की माऊस झालं, कीपॅड झालं, त्यानंतर आपले कीबोर्ड झालं, त्यानंतर आपल्या त्या पद्धतीने आपले जे काही डेटा ट्रान्समिशनच्या ज्या काही गोष्टी असतात त्यांना आपण काय म्हणतो हार्डवेअर, जे आपल्या डोळ्यांना दिसतात. आणि सॉफ्टवेअर म्हणजे जे आपण फील त्या फक्त इन कॉम्प्युटरमध्ये असतात पण आपण त्यांना टच करू शकत नाही, यांना काय म्हणतो आपण सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर जसं की आपल्याला माहिती आहे आपण सर्वजण मोबाईल यूज करतो त्यामध्ये काही जे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स असतात जसं की गुगल पे, जर मनी ट्रान्सफॉर्म करायचे असेल एकांना मनीचं ट्रान्सफर करायचं असेल तर आपण काय करतो गुगल पे, फोन पे किंवा वेगवेगळे बँकिंगचे सॉफ्टवेअर्स असतात त्यांना काय म्हणतो आपण सॉफ्टवेअर्स आणि हार्डवेअर हे दोन वेगवेगळे प्रकार असतात. ओके, हे काय आहे तर ऑपरेटिंग सिस्टीम काय राहते की सॉफ्टवेअर, मुख्य सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर यांना कनेक्ट करण्यासाठी जे काही सॉफ्टवेअर बनतात त्यांना म्हणतात ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, विंडोज 7 इज अ टाइप ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. आणि ऑपरेटिंग सिस्टीम याचं महत्वाचं काम काय राहतं की दोन गोष्टींना लिंक करणं, हार्डवेअर आणि आपण जे काही कमांड देतो त्यांना कमांडला इनपुट आउटपुट कंट्रोल त्याच पद्धतीने जे काही वेगवेगळ्या फाईल्स असतात फाईल्सला सिस्टीमला स्टोरेज करणं, फाईल्स मॅनेजमेंट करणं हे काम सुद्धा काय राहतं ऑपरेटिंग सिस्टीमचं काम राहतं. त्याच पद्धतीने कॉम्प्युटरची जी काही मेमरी असते, कॉम्प्युटरची मेमरी म्हणजे कॉम्प्युटरमध्ये जे काही आपण जेव्हा कॉम्प्युटर चालू करतो तो ऑटोमॅटिक कॉम्प्युटर चालू करतो त्यानंतर त्याचे प्रोग्राम रिस्टार्ट करतात
त्याचं जे काम काही असतं ते काय राहतं, मेमरी व्यवस्थापन. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, मेमरी व्यवस्थापन. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो, मेमरी मॅनेजमेंट. मेमरी मॅनेजमेंट. आपण जे म्हणतो रॅम, रोम, हे जे काही कॉम्प्युटरच्या मेमरी असतात, रॅन्डम ॲक्सेस मेमरी, ओके, त्याला काय म्हणतो आपण, मेमरी व्यवस्थापन. हे सर्व काम कशाचं राहतं, ऑपरेटिंग सिस्टीम. त्यामुळे कॉम्प्युटरमध्ये जर प्रश्न विचारला तर ऑपरेटिंग सिस्टीमवर 100% प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे कॉम्प्युटरच्या बेसिक ज्या काही ऑपरेटिंग सिस्टीम आहे त्या आपल्याला माहीत पाहिजे. त्या कोणत्या कंपनीची ऑपरेटिंग सिस्टीम आहे तेही माहीत पाहिजे, आणि त्यांचे वेगवेगळे उपयोग काय आहे, ॲप्लिकेशन्स ऑफ वेगवेगळे, ते सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर काय, जे आपल्याला उपयोगी येतात त्याला आपण काय म्हणतो, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. सपोज ॲडोब रीडर हे काय ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. ॲक्सिस बँकेचं सॉफ्टवेअर, SBIचं सॉफ्टवेअर, हे काय, SBIचं ॲप, हे काय झालं, सॉफ्टवेअर झालं. ओके. त्याच पद्धतीने आता गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा काही जे काही वेगवेगळे ॲप्लिकेशन असतात, माई गव्हर्नमेंट्स वगैरे, हे सुद्धा काय झालं, सॉफ्टवेअर झाले. आणि याला काय म्हणतो, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. या सर्व ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये खूप मोठ्या पद्धतीनं वापर केला जातो. हे काही बेसिक ज्ञान आहे, बेसिक आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. ओके. त्यानंतर याचं जर उदाहरण बघितलं आपण ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचं, त्याच्यामध्ये ॲडोब फोटोशॉप हे सुद्धा एक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. त्यानंतर विंडोज 7 हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर नसून हे काय आहे, ऑपरेटिंग सिस्टीम आहे. आणि ऑपरेटिंग सिस्टीम आपल्याला माहित आहे की कॉम्प्युटर सेक्टरमध्ये ह्या काही महत्त्वाच्या कंपन्या आहेत, जसं की आहे ॲपल, मायक्रोसॉफ्ट, विंडो. मित्रांनो, आपल्याला कॉम्प्युटरच्या बेसिक नॉलेजमध्ये ज्या काही कॉम्प्युटरच्या इंटरनॅशनल कंपनीज आहेत त्या सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपल्याला माहिती आहे काय, IBM, त्यानंतर लिनक्स सिस्टम, त्यानंतर ॲपल, मायक्रोसॉफ्ट, युनिक्स, उबंटू, ह्या सर्व काय आहे, अँड्रॉइड ही सुद्धा एक IT ची कंपनी आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न. आता कॉम्प्युटर, सर्वात सुरुवातीचा जो कॉम्प्युटर होता आणि आजचा जो कॉम्प्युटरचे आपण वेगवेगळे प्रकार बघतो, त्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. अतिशय सुरुवातीला जेव्हा कॉम्प्युटर, पहिले आपले रूम एवढे कॉम्प्युटर्स होते, त्यांचा वापर सुद्धा खूप कमी प्रमाणात आपल्याला करता येत होतो आणि त्याचा वापर सुद्धा एक स्पेसिफिक होता. जसं जसं वेळ वाढत गेला, काळ वाढत गेला, त्याच्यावर रिसर्च अँड टेक्नॉलॉजी वाढत गेली, त्यानंतर काय झालं, कॉम्प्युटरचे वेगवेगळे रूपांतर तयार आपल्याला मिळतात. आपल्याला माहित आहे आता सुद्धा काही वॉचच्या साईजचे कॉम्प्युटर आलेले आहे की त्यामध्ये आपण कॉम्प्युटरचा सगळा वापर करू शकतो. जे सुरुवातीला आपण एका रूमचा आकाराचा सॉफ्टवेअर आणि आता एक वॉचचं सॉफ्टवेअर, यांची फंक्शन जर बघितले हे सेम असू शकतात. त्यामुळे कॉम्प्युटरच्या वेगवेगळ्या जनरेशन आहे. त्या जनरेशनमध्ये कसा डेव्हलपमेंट झाला, त्या जनरेशनमध्ये नेमकं बेसिक चेंजेस काय झाले सॉफ्टवेअरचे, आणि त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू असतात त्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला माहित आहे. द नेक्स्ट प्रश्न काय आहे की सर्वात शक्तिशाली कॉम्प्युटर हा कोणता असतो. तर शक्तिशाली कॉम्प्युटरचे वेगवेगळे प्रकार कोणकोणते आपल्याला माहिती आहे. तर एक जे आहे मिनी कॉम्प्युटर, मिनी संगणक, त्यानंतर आहे मेन फ्रेम कॉम्प्युटर, त्यानंतर मायक्रो संगणक आणि सुपर संगणक. सर्वात पॉवरफुल संगणक कोणता असतो याच्यात, तर योग्य उत्तर काय राहू शकतं, हे बघा, सुपर कॉम्प्युटर. सुपर नावातच आहे, सुपर कॉम्प्युटर. सुपर का, कारण की हा असा कॉम्प्युटर आहे की हा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यूज करू शकतो आणि याचं काही जे उपयोग आहे हे ॲनालिटिकल टेक्निकमध्ये खूप जास्त प्रमाणात याचा वापर होतो. ॲनालिसिसमध्ये, ॲनालिसिस कुठे जास्त लागतं, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. त्यामुळे अंतराळ, इस्रो वगैरे जे काही असतात, इस्रो, DRDO, त्यानंतर त्याच पद्धतीने आपले अवकाश संशोधन किंवा आपलं जे काही हे आहे हवामानशास्त्राचा अंदाज काढण्यासाठी जे काही कॉम्प्युटर वापरतात हे सर्व काय झाले, सुपर कॉम्प्युटरचा वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये यूज करू शकत नाही किंवा त्याचा उपयोग नसतो. सुपर कॉम्प्युटर कुठे असतात, जे काही मोठ्या ऑर्गनायझेशन असतात त्यांचे काही
जे हवामान तज्ज्ञ असतात, त्याच पद्धतीने काही इस्रो असतात, अंतराळ स्पेस झालं, यांची जी काही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करण्यासाठी जो काही कॉम्प्युटर वापरतो त्याला काय म्हणतो आपण, सुपर कॉम्प्युटर. आणि सुपर कॉम्प्युटरचा रोल आपल्या डेव्हलपमेंटमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. अतिशय सुरुवातीला जेव्हा आपल्याकडे सुपर कॉम्प्युटर नव्हता तेव्हा मोठ्या मोठ्या देशांनी सुद्धा आपल्याला हार मानावी लावली होती. त्यानंतर भारताने काय केलं, स्वतःची सुपर कॉम्प्युटर तयार केले आणि हे सुपर कॉम्प्युटर आपण आपल्या इस्रोमध्ये वगैरे किंवा पुण्याचे जे काही सेंटर आहे सीडॅक वगैरे तिथे डेव्हलपमेंट होतात आणि तिथे यूज केले जातात. भारताचे सुपर कॉम्प्युटर कोणते आहे तर परम, आपण सर्वांनी हा नाव ऐकलेलं असेल परम, तर परम 8000 आणि प्रत्युष हे सुद्धा हा भारताचा सुपर कॉम्प्युटर आहे. त्यामुळे याच्यावर जे येणारे प्रश्न असू शकतात की सुपर कॉम्प्युटर, भारताचे सुपर कॉम्प्युटर कोणते आहे आणि त्यांचा यूज काय आहे, त्यानंतर त्यांची काही सायंटिस्ट असतात ते कोणी डेव्हलपमेंट केले. तर आपल्याला माहिती आहे की जयंत नार्वेकर आहे किंवा आपल्या जे कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये जे भारताचे वेगवेगळे सायंटिस्ट आहे त्यांच्यावर सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे याचं महत्त्वाचं काय आहे, सायंटिस्ट, त्यानंतर वेगवेगळे सुपर कॉम्प्युटरचा वापर, सुपर कॉम्प्युटर आणि त्याचा ऍप्लिकेशन, कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांचं ऍप्लिकेशन होतं यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर हे बघा मित्रांनो, मिनी कॉम्प्युटर कसे राहतात, हे राहतं मेन फ्रेम कॉम्प्युटर. मिनी कॉम्प्युटर काय राहतो की आपण जो लॅबमध्ये किंवा प्रयोगशाळेमध्ये जो वापर होतो, की जो आपल्या ऑफिसमध्ये वापर होतो किंवा आपला मोबाईल आहे, टॅबलेट आहे, हा सुद्धा एक मिनी कॉम्प्युटरचाच भाग आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, वर्ड प्रोसेसद्वारे कोणत्या प्रकारची फाईल तयार केली जाते. हा जो प्रश्न आहे हा आहे कॉम्प्युटरचा ऍप्लिकेशनचा भाग. तर कॉम्प्युटरचे काही ऍप्लिकेशन असतात, आपल्याला माहित आहे की MS वर्ड, MS एक्सेल आहे, त्याच पद्धतीनं जे काही मायक्रोसॉफ्टचे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहे आणि त्याचा वापर जर आपल्याला काही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन किंवा अकाउंट सेक्टरचे काही कामं करायचे असेल ते आपण एक्सेलमध्ये करतो, किंवा ऑफिसचे काही कामं करायचे असेल, कुणाला पत्र तयार करणं, कुणाला पत्र पाठवणं किंवा कोणते काही फाईल तयार करणं, हे कशामध्ये MS वर्डमध्ये आपण तयार करतो. त्यामुळे वर्ड प्रोसेसद्वारे कोणत्या प्रकारची फाईल तयार केली जाते. नंतर ती फाईल तयार केल्यानंतर त्याचं जेव्हा आपण त्याला नाव देतो त्याच्यामध्ये ते येतं .pdf किंवा .doc डॉक्युमेंट किंवा .excel, हे काही असतं. त्या पद्धतीनं याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे आपल्याला वर्ड प्रोसेसद्वारे कोणत्या प्रकारची फाईल तयार केल्या जाते याचं जे उत्तर राहील ते काय राहील, डॉक्युमेंटेशन. आता यामध्ये काय आहे, वर्कशीट. आपल्याला सर्वांना माहिती आहे वर्कशीट काय राहतं, एक्सेल वर्कशीट. एक्सेल वर्कशीटचा वापर कुठे होतो, अकाउंट सेक्शन मध्ये, किंवा मोठे मोठे जे काही कंपन्या असतात त्यांचं जे अकाउंट मॅनेजमेंट करायचं असतं त्याच्यामध्ये, किंवा मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन जिथं असतं तिथं वर्कशीट या गोष्टीचा वापर केला जातो. त्यानंतर आपल्याला मी सांगितलं ऑलरेडी डॉक्युमेंट जे ऑफिस पर्पजमध्ये जे काही यूज केलं जातं ते राहतं डॉक्युमेंट फाईल. त्यानंतर प्रेझेंटेशन. व्हॉट इज प्रेझेंटेशन, सगळ्यांना माहित आहे, PPT, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, म्हणजे एखादी PPT, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, म्हणजे एखादी गोष्ट असते जी आपल्याला विद्यार्थ्यांना वगैरे समजून सांगायची असते, किंवा मोठ्या मोठ्या कंपन्या असतात तिचं काही प्रेझेंटेशन केलं जातं आपल्याला एखाद्या आपल्या प्रोडक्टचं, ते कशाच्या फॉर्ममध्ये केलं जातं, PPT मध्ये. आता हे जे काही आपलं आहे याला काय म्हणतो आपण, PPT, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन. हे सर्व वेगवेगळ्या फाईल असतात आणि ज्या फाईल सेव्ह होतात तेव्हा त्याला जे .doc .ppt हे जे काही हे लागतात नावाच्या पुढे, त्याला काय म्हणतो आपण, त्या फाईलचं नाव. हे बघा, डॉक्युमेंट ही फाईल झाली, ही याला काय म्हणतात, टेक्स्ट फाईल. ओके, यामध्ये आपण अर्ज, अहवाल, प्रोजेक्ट तयार करू शकतो. त्याचप्रमाणे एक्सेल वर्कशीट आणि पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन. त्यानंतर हे बघा 1969. आता हा आपण कॉम्प्युटरचे काही प्रश्न बघितले. त्यानंतर आपण इंटरनेट हा कॉम्प्युटरचा डेव्हलपमेंट मधला अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. जेव्हा इंटरनेट डेव्हलपमेंट झालं त्याच्यानंतर पूर्ण जग चेंज झालेलं आहे. इंटरनेटच्या डेव्हलपमेंटमुळे आज आपण पाहतो की एक साधारणतः साध्या फोनमध्ये सुद्धा आपण
पूर्ण जगाचा रेकॉर्ड ठेवू शकतो, जगाचे सगळे सॉफ्टवेअर्स आपण यूज करू शकतो. याचं कारण काय आहे की इंटरनेट सर्व्हिसेस. आणि इंटरनेट सर्व्हिसेस 4G 5G हे वेगवेगळे हे काय डेव्हलपमेंटमधले एक स्टेप्स आहे. आणि यामध्ये इंटरनेट खूप महत्त्वाचं आहे. इंटरनेटची बेसिक कुठून झाली असेल तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे 1969 मध्ये काय झालेलं आहे विकसित केलेल्या पहिल्या राष्ट्रीय संगणक नेटवर्कचे नाव काय आहे कोणाला काही आयडिया? त्याचं उत्तर आहे ARPANET. मित्रांनो काय झालं, अमेरिकेमध्ये सुरुवातीला संरक्षण डिपार्टमेंटमध्ये काही लोक बसले होते आणि त्यांचे वेगवेगळे पीसी होते. मग वेगवेगळ्या पीसींना एकमेकांना जर आपल्याला माहिती शेअर करायची आहे तर ती कशा पद्धतीने कराल याच्यावर काही जी डेव्हलपमेंट झाली तीच काय आहे, त्यालाच काय म्हणतो ARPANET. हे कधी झालं सर्वात सुरुवातीला 1969. म्हणजे इंटरनेटची सुरुवात ही 1969 मध्ये झालेली आहे. आणि ह्याच प्रोजेक्ट मधून काय झाले आहे, इंटरनेटची सुरुवात झाली, इंटरनेटची निर्मिती झालेली आहे. आणि याचं जे क्रेडिट जातं आपल्याला माहिती आहे, याला आता ARPANETचा फुल फॉर्म काय आहे, ॲडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी नेटवर्क. ॲडव्हान्स रिसर्च रिसर्च एजन्सी हे प्रोजेक्ट एजन्सी आणि NET स्टँड फॉर नेटवर्क. त्यामुळे ARPANET याचा फुल फॉर्म सुद्धा विचारू शकतात, कारण आपण आजचं जग हे इंटरनेटचं जग आहे आणि याची सुरुवात याचा बेस हा काय आहे तर ARPANET. व्हॉट इज फुल फॉर्म ऑफ ARPANET? ॲडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी, NET स्टँड फॉर नेटवर्क. ओके, इट इज स्टार्ट इन 1969. हे झालं. त्यानंतर आपल्याला माहित आहे की इंटरनेटमध्ये सर्व जणांनी वेबसाईट वापरलेली आहे www. त्याला काय म्हणतात, वर्ल्ड वाईड वेब. आणि हे कोणी तयार केलेलं आहे, टिम बर्नर्स-ली 1989 मध्ये पहिली वेबसाईट तयार केली. 1989 मध्ये, म्हणजे साधारणतः किती वर्षापूर्वी, 35 वर्षापूर्वी ही इंटरनेटची दुनिया अस्तित्वात आलेली आहे. त्यानंतर आपल्याला माहित आहे इंटरनेटची सुरुवात आणि वेबसाईटची सुरुवात आपल्याला माहिती आहे की पण आता बघितलं 1969 मध्ये काय झालं, ARPANETची सुरुवात झाली. त्यानंतर 1989 मध्ये काय झालं, WWW चा शोध लागला. आणि WWW चा शोध कुठे लागला तर ही एक युरोपियन एजन्सी आहे, CERN, युरोपियन एजन्सी फॉर द न्यूक्लिअर रिसर्च. इथे ह्या WWW चा शोध लागला. त्यानंतर पहिले ग्राफिकल ब्राउझर म्हणजे गुगल वगैरे हे कुठे कधी तयार झालं, 1993. आणि 1993 मध्ये कॉम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये खूप फास्ट डेव्हलपमेंट मध्ये झाल्या. आणि तिथून काय झालं, सर्वसामान्यांना इथे जास्त वापर 1995 मध्ये सुद्धा इंटरनेटचा जास्त वापर सुरुवात झाली. त्यानंतर 2024 मध्ये हे Web3 आणि AI हे कॉम्प्युटरचं लेटेस्ट स्वरूप आलेलं आहे की यामध्ये खूप सारं आता सध्याची काही रिसंट AI परिषद झाली आपल्या इंडियामध्ये. त्या रिसर्च इंडियामध्ये आपण सर्वांनी बघितले असेल की किती पद्धतीनं AI आपल्या आपल्या लाईफमध्ये इंटरफेस करणार आहे आणि आपली लाईफ किती चेंज करणार आहे. समजा एक रोबोटिक AI जर एखादा डॉक्टर तयार झाला तर डॉक्टरच्या क्षेत्रामध्ये खूप क्रांतिकारक बदल होणार आहे. किंवा जर आता AIच्या पद्धतीने जर आपण टीचिंग क्षेत्रामध्ये त्याला इन्व्हॉल्व केलं तर टीचिंग क्षेत्र सुद्धा खूप मोठ्या पद्धतीनं फास्ट चेंजेस इथं आपल्याला AI मध्ये मिळणार आहे. त्याच पद्धतीने काही रिसर्च सेक्टरमध्ये जर आपण AIचा वापर केला तर खूप पद्धतीने आपल्याला त्याचा यूज होणार आहे. हे सर्व काय झालं, कॉम्प्युटरच्या वेगवेगळे डेव्हलपमेंट आणि त्याचा मानवी जीवनावर कसा परिणाम झालेला आहे हे सगळं आपल्याला कॉम्प्युटरच्या येणाऱ्या एक्झाम मध्ये प्रश्न विचारू शकतात. टीम ब्राउझर आणि WWW. ओके, आता आपल्याला माहित आहे की आपण दैनंदिन जीवनामध्ये आणि आपल्याला माहित आहे जिओ, एअरटेल, आपण कधी जिओचं पॅक मारलं, एअरटेलचं पॅक मारलं, पण यांना काय म्हणतात, यांना काय म्हणतात ISP. या कंपन्यांना काय म्हणतात मित्रांनो, ISP. ISP म्हणजे काय, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर.
ते इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. आपल्याला माहिती आहे कोणकोणत्या कंपन्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जिओ, एअरटेल, टाटा, ह्या काय झालं सगळ्या इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. त्यानंतर सर्वांनी टाकलं असेल mpsc.www.mpsc.gov. किंवा IBPS TCS.com, यांना काय म्हणतो आपण युनिफॉर्म URL. यांनाच काय म्हणतो आपण URL. म्हणजे आपण ती वेबसाईट टाकतो www.mpsc.com, आपण बघतो जातं त्या ऑफिसचा MPSCचं ऑफिस तिथं ओपन दिसतं आपल्याला. यालाच काय म्हणतो युनिफॉर्म रिसर्च लोकेट. त्याला आपण आपल्या मराठी भाषेत म्हणतो वेबसाईट कोणती तुझी किंवा एखाद्या ऑफिसची वेबसाईटचा पत्ता. नंतर आपण त्याच्या खाली एक IP ॲड्रेस, इंटरनेट प्रोटोकॉल. आपलं तुम्ही कोणतेही सर्च करा कॉम्प्युटरवर, त्यानंतर तिथं एक प्रत्येक कॉम्प्युटरचा एक IP ॲड्रेस राहतो, प्रत्येक वेबसाईटचा एक IP ॲड्रेस राहतो आणि त्याच्यावरून ते आपल्याला समजतं की हे कुठून हे झालेलं आहे, सर्च झालेलं आहे. त्याला काय म्हणतो आपण IP ॲड्रेस. याचा फुल फॉर्म काय इंटरनेट प्रोटोकॉल्स. आणि प्रोटोकॉल्स काय राहतात मित्रांनो, प्रोटोकॉल्स म्हणजे एक नियम राहतात जे कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये वेगवेगळे नियम बनवलेले राहतात. कशासाठी नियम बनवले राहतात, हे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करण्यासाठी. म्हणजे एका कॉम्प्युटरमधून दुसऱ्या कॉम्प्युटरमध्ये जर आपल्याला माहिती ट्रान्सफर करायची असेल तर ते काय नियम असतात, त्याला काय म्हणतात प्रोटोकॉल्स. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात प्रोटोकॉल्स, मराठीमध्ये काय म्हणतात त्याला नियम्स. ते जे वेगवेगळे प्रोटोकॉल्स आहे त्याला काय, सपोज FTP समजा फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. ओके, हा इथे एक्झाम्पल आहे FTP. नंतर हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल्स HTTP. बऱ्याचशा वेबसाईटच्या सुरुवातीला हा HTTP हा शब्द आलेला राहतो. नंतर हा सुद्धा फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. आता आपण हा जो प्रश्न बघणार आहोत हा सध्या हा AI बेसवर प्रश्न आलेला आहे. हा प्रश्न कसा आहे की वेब रिसोर्स मध्ये प्रवेश देणारा प्रोग्राम कोणता. आपल्याला माहिती आहे त्याचं उत्तर काय आहे ब्राउझर. वेब रिसोर्स. आता आपल्याला माहिती आहे आपण काय करतो, सर्व आपण कॉम्प्युटरवर जातो, कॉम्प्युटर चालू करतो, नंतर काय होतं ते मायक्रोसॉफ्टची ॲप्लिकेशन सिस्टीम स्टार्ट होते, कॉम्प्युटर चालू होतो. त्यानंतर आपण गुगलवर जातो, त्यामध्ये की क्रोमवर जातो. क्रोम काय झालंय ब्राउझर. क्रोमवर टाकल्यानंतर आपण काय करतो वेबसाईट टाकतो. मग याचं वेब रिसोर्सला ॲक्सेस देणारा सॉफ्टवेअर कोणता, तर वेब ब्राउझर. त्याला काय म्हणतात वेब ब्राउझर. ब्राउझरचे वेगवेगळे प्रकार कोणकोणते. ब्राउझरचे मायक्रोसॉफ्टचे प्रकार आहेत. मायक्रोसॉफ्ट कंपनीनं तयार केलेलं ब्राउझर आहे. इंटरनेट एक्सप्लोरर हे एक ब्राउझर आहे. मोझिला फायरबॉक्स हे पण ब्राउझर आहे. तर वेगवेगळे ब्राउझरचे नाव झालेले आहे. गुगल क्रोम, मोझिला फायरबॉक्स, मायक्रोसॉफ्ट एज. आपल्याला प्रश्न विचारू शकतो की मायक्रोसॉफ्ट एज हे कशाचं आहे, म्हणजे काय आहे, हे ब्राउझर आहे का प्रोटोकॉल्स आहे किंवा हार्डवेअर आहे का सॉफ्टवेअर आहे. सिंपल आहे, मायक्रोसॉफ्ट एज इज द ब्राउझर आहे आणि हे सॉफ्टवेअर आहे. त्यानंतर मोझिला फायरबॉक्स हे काय, किंवा असाही प्रश्न विचारू शकतो तुम्हाला वेबसाईटचा वापर करायचा असेल तुम्ही कोणत्या पद्धतीचे सॉफ्टवेअर वापरणार. मोझिला फायरबॉक्स. म्हणजे आपल्याला बेसिक नॉलेज कशा पद्धतीनं याच्यावर प्रश्न फ्रेम होऊ शकतात हे बघणं गरजेचं आहे. हेच प्रश्न येईल एक्झाम मध्ये असं नाहीये, पण एक्झाम मध्ये जे काही प्रश्न येईल त्याचं बेस काय राहू शकतं, तर ते हे राहू शकतं. म्हणजे जे काही आपण आपण जे काही डेली वापरामध्ये कॉम्प्युटरचा यूज करतो त्याच्यावर आधारित प्रश्न येऊ शकतात. तर हे बघा मित्रांनो, आता आपण मागे बघितलं होतं FTP आणि HTTP यांनाच काय म्हणतात प्रोटोकॉल्स. आणि हे काय डेटा देवाणघेवाण करण्यासाठी काय नियम असतात त्यांना काय म्हणतात प्रोटोकॉल्स. व्हॉट इज कॉल्ड प्रोटोकॉल्स. मित्रांनो आपल्याला माहित आहे की ज्या पद्धतीने कॉम्प्युटरचा वापर वाढलेला आहे
तर प्रत्येक गोष्टीचे, प्रत्येक टेक्नॉलॉजीचे दोन इफेक्ट असतात. एक असतो पॉझिटिव्ह इफेक्ट आणि दुसरा राहतो निगेटिव्ह इफेक्ट. त्यामध्ये काही निगेटिव्ह इफेक्ट मुळे सुद्धा आपल्याला खूप धोका तयार झालेला आहे. जसं की आपल्याला माहित आहे खूप जणांचे इंटरनेटमुळे काय झालेलं आहे की पैसे सुद्धा एका बँक अकाउंट हॅक केला जातं, कुणाचे ईमेल्स हॅक केले जातं, कुणाचे फेसबुक अकाउंट, व्हॉट्सअप हॅक केले जाते आणि त्या थ्रू अनेक विविध क्राईम्स घडवतात. आणि याच्या आधारित सुद्धा आपल्याला आपल्या गव्हर्नमेंटनी काही ऍक्ट बनवलेले, काही कायदे बनवलेले आहे याच्यावर कंट्रोल करण्यासाठी. तर याच्या काही बेसिक नॉलेज असतं की साईड इफेक्ट्स ऑफ द कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की काही व्हायरस असतात, काही स्पॅम राहतात, काही जंक असतात, त्यानंतर काही फ्लेम असतात आणि लर्क असतात. हे काय काय आहे याचं आपल्याला माहिती पाहिजे की याचं बेसिक काय आहे बुवा. जर जंक म्हणलं तर म्हणजे नेमकं काय आहे. ईमेल स्पॅम आपल्याला माहिती आहे की आपल्याला मोबाईलमध्ये स्पॅम एक फोल्डर राहतं. त्या स्पॅम मध्ये फोल्डरमध्ये काय येतात की जे मेल्स आलेले राहतात, म्हणजे ते इथं नको असलेले जे मेल्स असतात त्याला काय म्हणतो आपण, स्पॅम. नको असलेले मेल्स याला काय म्हणतात, स्पॅम. त्यानंतर लर्क. लर्क म्हणजे काय, समजा आता एखाद्या ग्रुपमध्ये आपण ग्रुप केलाय आपण 7-8 जणांचा आणि आपल्याला त्याचे मेसेज वाचायचे, पण आपल्याला त्या ग्रुपमध्ये सहभागी व्हायचं नाही, मग त्या टर्मला काय म्हणतात, तर लर्क. फ्लेम म्हणजे काय, फ्लेम. आता गव्हर्नमेंट काय करतं, सपोज एखादा असे काही मेसेज असतात की जे सोसायटीसाठी चांगले नसतात, सोसायटीसाठी विघातक असतात, त्यांना काय म्हणतात, फ्लेम. आणि ते कॉम्प्युटर ऑटोमॅटिक सर्च करतं आणि ते काय करतं, डिलीट करतं. त्याला काय म्हणतात, फ्लेम. फ्लेम मेसेज. ओके, फ्लेम. त्यानंतर जंक. आता जंक म्हणजे काय, निरुपयोगी मेल्स जे सॉफ्टवेअरमध्ये वेगळ्या फोल्डरमध्ये टाकले जातात आणि न मागता आलेले अनावश्यक मेल, त्याला काय म्हणतो आपण, स्पॅम. जर आपण आपलं स्पॅम रिकामं केलं तर कॉम्प्युटरचे जे मेल्स असतात ते काय होतात, नको आलेले मेल्स. नेक्स्ट प्रश्न, DBMS याचा फुल फॉर्म काय आहे. म्हणजे बघा, कॉम्प्युटरमध्ये अनेक सॉफ्टवेअर वापरतो किंवा अनेक प्रोग्राम असतात किंवा अनेक अशा गोष्टी असतात त्याचे शॉर्ट फॉर्म आपल्याला माहीत असतात, पण त्याचे फुल फॉर्म आपल्याला माहीत नसतात. त्यामुळे कॉम्प्युटरचा अभ्यास करताना आपल्याला फुल फॉर्म करणं गरजेचं असतं. ओके, त्यामध्ये काय, DBMS काय, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम हा फुल फॉर्म होतो, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. तर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहे, तर ते कोणकोणते, मायक्यूल, त्यानंतर ओरॅकल, त्यानंतर मायक्रोसॉफ्ट एक्सेस. हे सुद्धा काय झालं, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचे सॉफ्टवेअर. नेक्स्ट प्रश्न हे बघा, आपल्याला सर्वांना माहित आहे की 3D आपण म्हणतो की मला काय मूवी बघायचा आहे, 3D मध्ये बघायचा आहे. ओके, नंतर पिक्चर आहे ते आपल्याला काय 3D मध्ये बनवायचं आहे. एवढंच नाही तर बिल्डिंग सुद्धा आता 3D मध्ये बनवल्या जाती आहे. हे 3D च्या पद्धतीनं जे प्रश्न विचारू शकतात त्याच्यावर, AI आणि 3D. तर काय, user can interact in a fully immersed 3D environment using, काय याचं उत्तर असू शकतं. प्रश्न समजला का, की म्हणजे 3D जे आहे ते 3D हे कशाचं रूप आहे, हे काय आहे, तर व्हर्च्युअल रियालिटी. व्हर्च्युअल रियालिटी. तर व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे काय, आपण जे काही करतो आहोत व्हर्च्युअल रियालिटी. आता सुरुवातीला काय होतं, RTO ची जर आपल्याला लायसन पाहिजे असेल तर आपल्याला पहिले काय करावं लागत होतं, गाडी घेऊन त्या ऑफिसमध्ये जावं लागत होतं आणि ऑफिसमध्ये गेल्यावर तिथं आपल्याला ड्रायव्हिंग करावं लागत होती, ते फेऱ्या मारावं लागत होते. ओके, आणि त्यानंतर तुम्ही जी परीक्षा पास झाली की फेऱ्या मारण्याची, की मग तुम्हाला काय होतं, लायसन भेटत होतं.
पण आता काय झालं, तसं गरज नाही. तुमच्याकडे गाडी नसली ना, ठीक आहे, तुम्ही तिथे पहिले जायचं ऑफिसमध्ये, सिस्टीमवर बसायचं आणि ते आपल्याला असा इफेक्ट तयार करतात की तुम्ही गाडीमध्ये बसलेले आहे, नंतर मध्ये ऑटोमॅटिक ते सिग्नल येतो, ग्रीन सिग्नल, रेड सिग्नल, येलो सिग्नल. मग तुम्ही तिथं ऑटोमॅटिक तिथं ब्रेक दाबायचं, ग्रीन सिग्नल दिसला की ॲक्सिलेटर द्यायचं, गाडी चालू करायची. रेड सिग्नल दिसला की स्टॉप व्हायचं. म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष गाडीमध्ये बसायचं नाही, तरी तुम्हाला गाडी चालवण्याचा जो काही भास होतो त्याला काय म्हणतात, व्हर्च्युअल रियालिटी. म्हणजे आपण बघितलं सुरुवात काही पिक्चर येतात, ते पिक्चर मध्ये आपल्याला गॉगल लावायचा, चष्मा लावायचा, आपल्याला काय वाटतं की आपण त्या पिक्चर मध्ये आहोत आणि आपण त्यांच्यासोबत त्या कॅरेक्टर सोबत खेळतो आहोत, याला काय म्हणतात, व्हर्च्युअल रियालिटी. आपण काही जणांनी गेम्स खेळलेले असेल, वेगवेगळे गेम्स, त्याला सुद्धा काय म्हणतात, व्हर्च्युअल रियालिटी. व्हर्च्युअल रियालिटीचा यूज खूप मोठ्या पद्धतीने वाढलेला आहे. व्हर्च्युअल रियालिटी हे कशाचं रूप आहे, ते 3D टेक्नॉलॉजीचं एक रूप आहे. ओके. आणि याच्यामध्ये एक व्हर्च्युअल रियालिटीसाठी हे हेडसेट असतात आणि याच्यात मोशन कंट्रोलर, ह्या दोन गोष्टी हे महत्वाच्या असतात. व्हर्च्युअल रियालिटी कशाच्या पद्धतीने फॉर्म मध्ये राहते, एक VR हेडसेट आणि मोशन कंट्रोलर. नेक्स्ट प्रश्न. आपल्याला सर्वांना माहिती आहे मित्रांनो, आपण जेव्हा कॉम्प्युटरवर बघतो, कॉम्प्युटर चालू करतो, त्यानंतर आपल्याला काही वेगवेगळे चित्र दिसतात. ओके. हे चित्र नाच काय म्हणतात, GUI. त्याच्यावर फुल फॉर्म बघा. परत प्रश्न विचारला, शॉर्ट फॉर्म दिलेला आहे, त्याचा फुल फॉर्म काय आहे, तर GUI. जे काही चित्र दिसतात आपल्याला त्याला काय म्हणतात, GUI. त्याचा फुल फॉर्म काय आहे, तर इंटरफेस, त्यानंतर काय युजर आणि ग्राफिकल. ग्राफिकल युजर इंटरफेस. इंटरफेस म्हणजे काय, दोन गोष्टीमधला कम्युनिकेशन करण्यासाठी जे काही असतं त्याला काय म्हणतो आपण, इंटरफेस. म्हणजे मला कॉम्प्युटरचं, आता मला काय करायचंय, तुम्हाला डायरेक्शन अकॅडमीचं ऍप ओपन करायचं आहे, त्यामुळे तुम्हाला काय दिसतं, ते डायरेक्शन अकॅडमीचं चित्र वगैरे दिसतं, आपण त्याला क्लिक करतो, क्लिक केल्यावर काय होतं, ते ओपन होतं, यालाच काय म्हणतात. आणि सपोज तिथे जर काही आकडे असते 4 5 6 7 8 9 10 असे काही मोठे कोडिंग लँग्वेज मध्ये, तर आपल्याला ते समजलं असतं का, सर्वसामान्यांना नसतं समजलं. त्यामुळे काय, जे की कॉमन पब्लिक साठी समजण्यासाठी हे जे काही केलेलं असतात त्यालाच काय म्हणतो आपण, GUI, ग्राफिकल युजर इंटरफेस. हे झाले आपले कॉम्प्युटरचे काही बेसिक नॉलेज आणि त्याच्यावर आधारित प्रश्न. त्यामुळे तुम्ही अभ्यास करताना अशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे की जे काही आपण डेली बेसिसवर जे काही कॉम्प्युटरचा यूज होतो त्या पाठीमागची काही टेक्नॉलॉजी असते, त्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला माहिती आहे की सरकारी गव्हर्नमेंटमध्ये सरकारी जे काही नोकऱ्या असतात त्याच्यामध्ये कॉम्प्युटरचा वापर खूप मोठ्या पद्धतीने वापरलेला आहे. अनेक जे काही बँकिंग असेल, बँकिंगमध्ये तर पूर्ण डिपार्टमेंट हे कॉम्प्युटराइज झालेलं आहे. त्याच पद्धतीने जे काही कोर्ट आहे, हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट, हे सुद्धा पूर्ण पद्धतीने डिजिटल फॉर्म मध्ये आपल्याला बघायला मिळतंय की जे काही हिअरिंग वगैरे होतात त्या सुद्धा कॉम्प्युटरच्या किंवा डिजिटल फॉर्म मध्ये होतं. जे काही डॉक्युमेंट सेव्ह केले जातात ते सुद्धा डिजिटल फॉर्म मध्येच वापर त्याचा केला जातो. त्याच पद्धतीनं कोर्टात सुद्धा आपल्याला खूप पद्धतीनं कॉम्प्युटरचा वापर वाढलेला आहे. त्यामुळे कॉम्प्युटरचे बेसिक नॉलेज आपल्याला असणं गरजेचं आहे. त्यामुळेच हायकोर्टच्या येणाऱ्या एक्झाम मध्ये हे बेसिक नॉलेज जे काही आहे कॉम्प्युटर, त्यासाठी 10 मार्क्स हे राखीव ठेवलेले आहे. आणि येणाऱ्या अनेक सरळ सेवा एक्झाम असतात त्याच्यात सुद्धा कॉम्प्युटरचे 1 किंवा 2 प्रश्न हे आपल्याला विचारले जातात. त्यामुळे आपल्या अकॅडमीने एक कॉम्प्युटरची किंवा हायकोर्टची बॅच लॉन्च केलेली आहे. जर आपण कोणी इंटरेस्टेड असाल तर आमचं डायरेक्शन अकॅडमीचं ॲप आहे, डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर जा, तिथे आपल्याला बॅचची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. त्याच पद्धतीने हे जे काही गेस्ट लेक्चर आहे कॉम्प्युटरची सिरीजचे, हे कंटिन्यू चालू राहील फ्रीमध्ये. सर्वांनी याचा पार्टिसिपेट करा. काही क्वेश्चन असेल तर कमेंट करा, काही प्रश्न असेल तरी कमेंट करा, त्याची उत्तरं देण्यास आम्ही प्रयत्न करू. आणि तुमच्या काही शंका निरस असेल ते सुद्धा कमेंट करा.
आणि आमचं चॅनल हे सबस्क्राईब करा, लाईक करा तुम्हाला आवडले असेल, आणि कोणत्या सब्जेक्टवर आपल्याला व्हिडिओ बनवायचे आहे ते सुद्धा बनवा, त्याचं कमेंट करा, आम्ही ते व्हिडिओ बनवू. आणि अभ्यास करा कंटिन्यू. काही येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये आपली एक्झाम होईल, त्यानंतर आपली टायपिंगची एक्झाम होईल. बेस्ट लक. याच्यासारखा गोल्डन चान्स मित्रांनो नाही आहे. प्रत्येक ठिकाणी जवळजवळ 1100-1200 हायकोर्टच्या जागा आलेल्या आहे. त्यानंतर येणाऱ्या 2026 ह्या अनेक वेगवेगळ्या एक्झामसाठी आपल्याला सुवर्ण संधी मिळणार आहे. बेस्ट लक.